सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। न घर ऐं गाड़ी फ्री में मिलंदी आहे ऐं न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 3000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिनि ऐं जिते ख़ास करे छोकरियुनि जा प्रोफाइल्स सेफ ऐं सिक्योर्ड रखिया वेंदा आहिनि। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो। थी सघे थो तव्हांजो जीवन साथी तव्हांजो इंतजार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर में काली माता मंदिर से चोरी होने की घटना सामने आई है, जहां मंदिर का वॉचमैन ही देवी के 50 तोले से अधिक के सोने के गहने लेकर फरार हुआ है। उल्लासनगर कैंप 5 कुर्ला कैंप रास्ते पर तकरीबन 70 साल पुराना काली माता का मंदिर है और इस मंदिर में 4 दिन पहले ही काम पर आए हुए वॉचमैन रमेश थापा ने मंदिर की रेकी कर शनिवार मध्य रात्रि के समय मंदिर का पीछे का गेट तोड़कर मंदिर में दाखिल हुआ और मंदिर में देवी पर से 50 तोले से अधिक के सोने के गहने लेकर फरार हो गया। यहाँ रमेश थापा मंदिर से सीसीटीवी का डीवीआर भी लेकर फरार हुआ है। घटना की जानकारी मिलते ही विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन की पुलिस टीम भी घटनास्थल पर पहुंची, जहां अलग अलग टीमें तैयार कर चोर की तलाश की जा रही है। वहीं इस चोरी की घटना से देवी के भक्तों में नाराजगी है और पुलिस जल्द से जल्द चोर को गिरफ्तार करे, ऐसी मांग स्थानिक नागरिक कर रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। आज पहाटे 3:30 वाजता हे आमच्या इथे वॉचमॅन जो कामाला होता त्यांनीच हे काम केलेलं आहे। त्यांनी सर्व इथे त्यांनी मागच्यापासून त्यांनी एंट्री केली आहे, म्हणजे आमचं जे किचन आहे तिकडे त्यांनी जो डोर उघडा ठेवला होता, तिकडे त्यांनी एंट्री करून तो आतमध्ये आला। आतमध्ये येऊन ते देवीचा जो गर्भगृह आहे तिथला त्याच्याकडे ते सामान होता, हातला वगैरे ते असं ना तोडण्यासाठी ते स्क्रूड्रायव्हर वगैरे पक्कड वगैरे सर्व होते। पोलिसांनी सर्व ते मुद्देमाल ताब्यात घेतलेली आहे। तसं पण त्याने एंट्री घेतला, आतमध्ये गेला, कलर्शल गेट तोडला, मेन डोर तोडला, त्याने आतला गेट तोडला, तोडून मग तो आतमध्ये गेला। देवीचं सर्व सामान जेवढे आमचे दागिने होते देवीच्या अंगावर नेसायचं, कारण हे देवी आमच्या खूप जागृत देवी आहे आणि आज आमचा हे देवी कमीत कमी नाही म्हटलं तरी 70 वर्ष झाले आज स्थापित आहे आमच्या इथे, बरं का। कुर्ला कैंप खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे पहिल्यांदा अशी घटना झालेली आहे। वॉचमॅनचं नाव रमेश। आता हे रमेश थापा आहे। ऍक्च्युली तो इथे 4 दिवसच झाला होता लावून, एखादी काय कोणाच्या रेफरन्स मध्ये आला होता आमच्याकडे। ते वॉचमॅनला आणतात, तसंच तो आलेला होता तसं, त्यामुळे आम्ही तो कामावर होता, ड्युटीवर होता। आधार कार्ड वगैरे प्रूफ वगैरे त्यांनी दिलेली नाही, त्याला मागितलं होतं, त्याला आम्हाला पण समजलं नाही, कारण ते आमच्याकडे जुना वॉचमॅन आहे। दागिने भरपूर होते, दागिने आता ते सांगता येत नाही, कारण नेसायचे आम्ही ते देवीच्या अंगावर नेहमी दागिने असायचं, मंगळसूत्रापासून ते देवीचे मुकुट पासून ते सर्व काय होतं ते देवीचं सोन्याचं, ते सर्व अंदाज काही सांगता येत नाही। ते आता मला ते आता त्याचं टेक्निकली किती काय होतं ते सांगता येणार नाही। पोलीस आहे, आपल्या विठ्ठल पोलिसांनी चांगलं सहकार्य केलेले आहे। पडवळ साहेब जे आहेत, सीनियर पी आहेत जे आहेत, त्यांची टीम हे यांनी चांगलं सहकार्य केलेलं, पूर्ण टीम म्हणून त्यांनी 5:30 वाजता सकाळी सीसीटीव्हीचा त्याने डीव्हीआर वगैरे घेऊन गेला। त्याला तो काम केला ना, त्याला माहिती होतं, तो डीव्हीआर वगैरे तो सर्व कट करून सर्व लाईव्ह वायर काढून तो घेऊन गेलेला। परत तो तिकडनं तो उलट्या दिशेने तो आमच्या मंदिराच्या ऑफिसमध्ये पण जात होता, कारण तिथे कॅश वगैरे ठेवायचं मी काय आमचे जे आहे, म्हणजे कोणाला तर तिथे गेलं। पण आमचा पुजारी जे होते त्यांना आवाज आला की गेट तोडण्याचा वगैरे, लोखंडी वगैरे काय। जेव्हा तो बाहेर बघितलं की हे दोघे वर होते, मग एक वॉचमॅन एका पुजारीने आम्हाला त्याला थांबवायचा प्रयत्न केला, परंतु ते झालं नाही। ते धक्का मारून ते म्हणजे हे करून त्यांच्याकडे हत्यार होते, करून ते दोघे फरार झाले, एक इकडनं गेला, एक तिकडनं गेला। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।